हॅलो गाईज, नवीन एक व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सर आत्ताशी उठलेत, घड्याळात वाजलेत 11 आणि रोज रोज आम्ही आवाकाडो टोस्ट सँडविच असं नाही खात. कधी कधी आम्ही खातो चहा आणि चहामध्ये चपाती. भेटूया, थोडं रेडी होऊया, आवरूया, मग भेटूया तुमच्याशी. तर नमस्कार मित्रांनो, अच्छा, नवीन कपडे घालून आम्ही आलेलो आहे नवीन दिवसाची सुरुवात करायला. सरांनी नवीन शर्ट घातलाय काही दिसतंय का? दिसतंय ना, काय दिसत एवढं? ठीक मस्त दिसतंय. आहे. आज संडे स्पेशल. सकाळी सकाळी आलो जरा फेरफटका मारायला. फेरफटका मारता मारता आता काहीतरी पेटपूजा करायला पाहिजे म्हणून आलो इथे नाश्ता करण्यासाठी. काय दिली आपण ऑर्डर नाश्ता? मिसळ दुसरं सांग ना काहीतरी तुला. तेलकट होऊन जाईल भूक मिसळ. नाही होत. आता इथे खाईल मिसळ. घरी जाऊन बोललो अरे जाम पोट होतं रे. मग काहीतरी हेल्दी खायचं असेल तर हेल्दी खा. ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. हे खाते का? ट्राय केलंय कधी? लिट्टी चोखा, लिट्टी सकाळ चोखा? सकाळी नाश्त्याला लिट्टी चोखा. आज पराठे पण आहेत. थोडी तब्येत डाऊन आहे गाईज माझी. हे मागचे डब्बे दिसतात तुम्हाला, हे आपल्या स्कूलच्या कॅन्टीनची आठवण करते. स्कूलच्या स्कूल कॅन्टीन कॉलेज कसली, आमच्या स्कूलला टपरी. ते टपरी होती. स्कूलच्या टपरीची आठवण येत आहे. आता आम्ही ज्या एरियात आलो ना इथे सगळे हॉस्टेल आणि कॉलेज एरिया. पीजी 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 मध्ये जे राहणारे पोरं आहेत तर आज सुट्टी असल्यामुळे सगळे बाहेर होते. त्यांना बघून असे ते दिवस आठवायला लागले की आपण पण जेव्हा कॉलेजमध्ये होतो ते दिवस आठवायचं होता आणि त्या मेमरी एकदम ग्रेट होत्या. भले त्या टायमाला आपण एवढे एन्जॉय नव्हतं केलं असं कुठं पीजी मध्ये वगैरे राहिलो नव्हतो, घरीच राहिलो, पण भारी होते ते दिवस कॉलेजचे. आठवतात का तुला ते कॉलेजचे दिवस? मस्त. एखादी मेमरी तुझ्या कॉलेज मधली जे तुला आमच्या शेअर करायला आवडेल? कॉलेजमध्ये ना कॅन्टीन होती आणि तिथे ना पट्टी समोसा मिळायचा आणि तेव्हा बजेट एकदम कमी असायचा, पैसे एकदम कमी असायचे, पण तो 7 रुपयाचा पट्टी समोसा लागायचा. अजून पण कदाचित मिळत असेल. कॉलेज खोपोली केएमसी कॉलेज 7 रुपयात पट्टी समोसा मिळायचा. काय लागायचं, वा वा वा. माझी तशी कॉलेजची आठवण एवढी काय निराळी हे आहे. हे डिप्लोमा बघा डिप्लोमाची नको. बघा डिप्लोमाची कॅन्टीन सांगायचीच नाही मला, कारण तिथं आठवण म्हणजे फक्त एकच, आमचं कॉलेज आणि कॅन्टीन एकच कॅन्टीन बिल्डिंग होती. मध्येच बसलेले असायचे कधी पण. बघा त्या अख्खा ग्रुप कॅन्टीन मध्येच बसलेला असायचा. नाही, मला 12वीचं आठवलंय. आता हे जे तुमच्या डब्बे म्हटले ना, कॉलेजला कॅन्टीन होती? हो होती ना, पण आम्ही नव्हतो जात तिथे कॅन्टीन मध्ये. तिथे समोसा महाग असायचा ना, तर मग एक काका होते असे रस्त्यावरच वडापावचा स्टॉल लावायचे ते, आणि त्यांच्याकडे ना वडापावपेक्षा व्हरायटी कसली असायची तर ते वेगवेगळ्या प्रकारची चटणी बनवायचे. अच्छा. 8 ते 9 चटणी असायची त्यांच्याकडे वेगवेगळ्या अशा, गोड तिखट आंबट वगैरे, ठेचा टाईप, परत सॅलड टाईप चटणी वगैरे. आणि वडापाव फक्त 5 रुपयाला भेटत त्यांच्याकडे. 5 रुपयामध्ये एवढी व्हरायटी असायची तर सगळी पोरं त्यांच्याकडेच जायची. मी तर ना 2 रुपयापासून वडापाव खाल्लाय. सेम सेम सेम. कमेंट करा गाईज जर तुम्ही पण 2 रुपयाचा वडापाव खाल्ला असेल तर. आम्ही ज्या स्कूलला होतो ना, म्हणजे गावाला पर्यंत, तू बोलते तसं 2 रुपयाला वडापाव. हा. 2 पण नाही, 1.5 रुपयाला. जग्गूला पण विचारलं होतं कधी विचार, आम्ही ना आता गेलेलो फिरायला ना जग्गू तेव्हा याचा माझा फ्रेंड, बेस्ट फ्रेंड. बेस्ट फ्रेंड, तर आम्ही डिस्कस करत होतो वडापाव बद्दल. गोष्टी म्हणून काका होते, गोष्टी काका, त्यांचा वडापाव खायचं 1.5 रुपयाला स्टार्ट असायचा त्यांचा वडापाव. तेव्हा ते 1.5 रुपये पण असायचे आमच्याकडे. तेव्हा 1.5 रुपये पण नसायचं आमच्याकडे. मग आई किंवा घरचे कोणी असले तर तेव्हा 4 आणे पण एक करन्सी होती. आताच्या पोरांना माहित पण नसेल 4 आणे म्हणजे काय. 4 आणे म्हणजे 25 पैसे. तर ती एक करन्सी होती. ते आम्ही साठवून साठवून ठेवायचो आणि जेव्हा 1.5 रुपये होईल तेव्हा आम्ही वडापाव खायचो, आणि ते साठायला कमीत कमी 8-10 दिवस लागायचे. तेव्हा जाऊन कुठे आम्ही लोकांना असं वडापाव वाटेल आपण खूप जुने आहोत, पण गाईज वी आर 90s किड. वी आर 90s. आम्ही आमच्या अर्ली 30 नाही लेट 30 मध्ये आहोत आता. जास्त लेट 30 म्हणजे आता 30च्या जवळ झालं आलो आता. ना मला आपण. तर फक्त 1 मंथ राहिलं आता 30 क्रॉस करायला. 1 मंथ पण नाही राहिलं, मोजून 25 दिवस राहिले. 30th बर्थडे येईल ना तुझा 30th आता. बर्थडे येईल माझा. मोठे गिफ्ट भेटणार आहे मला 30th बर्थडेला. 2 मोठे गिफ्ट आहेत, 2 मोठे गिफ्ट. नाही गे बाबू, एक अॅनिव्हर्सरीला भेटणार आहे. अच्छा, राईट, एक मोठा गिफ्ट. आज संडे स्पेशल
आम्ही खातोय मिसळ. तर्री मिसळ या खायला. जरा ना स्पायसी वाटते मला. तरी आहे तरी खूप. मॅडम तशी ही सगळ्यात चांगली गोष्ट की तो पहिला घास ते सांग मला व्हिडिओ साठी नाही, नेहमी करतो. व्हिडिओसाठी अजिबात नाही, नेहमी करतो. क्यूट. फुल स्पायसी आहे ना. मिसळ खूप स्पायसी आहे गाईज. तर आम्ही म्हणत होते ही खूप क्यूट गोष्ट बाऊट. छान वाटतं का असं संडेला? सकाळी एक राऊंड मारून आलो, म्हणजे बाहेर फिरून आलो. राऊंडच होता हा, काय खूप जास्त फिरायला कुठे गेलो नव्हतो, पण अरे तरी पण मी काय म्हणतोय, बाहेरच्याच ठिकाणी फिरतो आपण तरी बरं वाटतं बाहेर. तरी बरी वाटतं खरंच आहे. अरे अरे आपण अजून गावातनं निघालोच नाहीये. भले आपल्याला 8-8, 9-9 वर्ष झाली, पण अजून आपण गावातनं निघालोच नाही. आपल्याला फ्लॅट मध्ये 2 दिवस कंटिन्यू बसलो की मन गावातच अडकलेलं आहे. मन गावातच अडकलं. ते नाही का गाणे, मन धावत या तुझ्याच माग. डोलत या तुझ्यासाठी. पण हे गाणे इथे रिलेट नाही नाही होते होते. का? आम्ही इथे डॅमवर आलोय गाईज. डॅमवर डॅम नाही, नाही, नदी आहे. नदीवर आलोय. सगळे लोक जोरात मस्त, बोल जरा. सगळे लोक मस्त फिशिंग करतायत इथे. आणि आम्ही त्यांना बघतोय, आम्ही त्यांना बघतोय. रेकॉर्ड करतोय त्यांना. वाव, छान हवा येते थंड थंड. एक नंबर. आम्ही येतोय नदीवर फ्रिक्वेंटली, कधी कधी शांत लोक बसायचं या नदीवर येऊन मस्त वाटतं. आता रेनी सीझन आहे ना, म्हणून एवढे लोक येतात. नदीवर आलो होतो, बारीक बारीक पोरं फिशिंग करतात, त्यांना बघून असलं भारी वाटत होतं. आणि क्लायमेट पण असलं झालं, मला दाखवतो थांबा क्लायमेट. अरे किती लोक फिशिंग करतात कोपऱ्यात. ते बघ, पूर्ण ब्रिजवर पण फिशिंग चालू आहे, इथे कोपऱ्यात पण फिशिंग चालू आहे. ते ब्रिजवर पण फिशिंग करतायत, ब्रिजवर पण fishing. ब्रिजवरनं पण फिशिंग करतायत गाईज. आणि तुम्ही बघू शकता इथे सुद्धा लावलंय, इथे पण फिशिंग चालू आहे. बारीक लहान लहान पोरं सुद्धा फिशिंग करायला आले. बापरे, केवढी लोक फिशिंग करतात. आणि भेटतात ना मासे. मासे भेटतात. हा मग ए, हे डग बघ. दिसते का डग? झूम 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 इन झूम आउट कर. केलं ना. तर गाईज आता आम्ही घरी पोहोचलोय. अक्षयला जॉब आहे आज. माझी संडे असल्यामुळे मला सुट्टी आहे, पण त्याला पटापट आवरायचं आहे, तर आवरतो. आणि आता डायरेक्टली आपण भेटू संध्याकाळी. थँक्यू. तर संध्याकाळचे वाजलेले आहेत 6. माझी तुम्ही बघू शकता छानशी दिवाबत्ती झालेली आहे. तर आज काहीतरी स्पेशल करायचं असं विचार करते. खूप दिवस ॲक्च्युली मला प्लॅन होता की मी एक घरच्या घरी डिनर डेट करू, कारण खूप दिवस झाले मी घरच्या घरी अक्षयसाठी काही डिनर डेट प्लॅन नव्हता केला. तर डेट काय एवढी फॅन्सी नसणार आहे, काहीतरी छान. त्याला खरं तर नॉनव्हेज सोडून काहीच आवडत नाही. विचार पडतो काय बनवायचं स्पेशल, पण ठीक आहे मी बघते काहीतरी आणि काहीतरी बनवते. आणि त्याला आपण देऊया सरप्राईज. तो ऑफिसला गेला आहे, त्याला काहीच आयडिया नाही आहे आज काय आहे वगैरे, पण संध्याकाळी एक सिम्पल सरप्राईज डिनर डेट प्लॅन करते. तर बघू काय बनवेल काय नाही, त्याची मला तुम्हाला डिटेल नाही दाखवता येणार, कारण मी एकटीचे रेकॉर्ड करणं वगैरे. पण सगळं झालं की मी तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया देईल. सगळं डेकोरेशन वगैरे करून ठेवूया आणि एकदम स्पेशल सरप्राईज त्याला देऊया. तर गाईज मी सगळं चॉपिंग करून ठेवलं आहे. मी डिसाईड केलं आहे की मी बनवणार पुलाव आणि पनीर बुर्जी. चपात्या मी बनवून घेतल्या आहेत, मी दाखवते तुम्हाला मी कसं प्रिपेअर केलं आहे. तर पनीर कापून घेतलं आहे, कांदा टोमॅटो इथे सगळे व्हेजिटेबल्स कापून घेतलेत. चला गाईज मी कुकिंगला स्टार्ट करते आणि आता तुम्हाला डायरेक्टली भेटूया जेव्हा अक्षय घरी येईल. हा घरात आला आणि आज लक्षच नाही आहे. मी डेकोरेशन केलं. काय खोटी रिॲक्शन देतोस, लक्षच नाही आहे. खोटी रिॲक्शन देतोय.
एवढं छान केलं मी गाईज. बघा काय काय बनवलंय. काय बापरे बापरे. हा आला आणि रस्ता नीट करायला, सॉरी डोअर नीट करायला लागला. काहीच नाही बघितलं मी डेकोरेशन केले ते. आणि नंतर मी हे बनवलंय गाईज, पुलाव या आणि हे चपाती, पनीर बुर्जी, ए सलाद आणि पापड मिरगुंडी. जा फ्रेश हो. छान थँक्यू सो मच, थँक्यू सो मच फॉर दिस ब्युटिफुल 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 सरप्राईज गिफ्ट. हे खूप दिवसापासूनच होतं तुझं हो, कॅन्डल लाईट डिनर. खूप दिवसापासून, म्हणजे मला वाटतं चॅनल स्टार्ट करायच्या खूप खूप आधीपासून आधीपासून होतं. आज ते होतं की कम्प्लीट झालं. करायचंय पण एनर्जीच नाही राहायची. थँक्यू सो मच. लव्ह यू. लेट रिॲक्शन पण चांगली रिॲक्शन. फॉर थँक्यू फॉर दॅट. प्रचंड मेहनत लागली असेल तिला करताना, पण फायनली तिने तिचं स्वप्न पूर्ण केलं. सरप्राईज कॅन्डल लाईट डिनरचं बघू शकता एकदा तुम्ही. नाही आता दाखवलेलं आहे तिने. मी माझ्या भावना व्यक्त करतो. भारी वाटतं, पण खूप भारी वाटतंय. लव्ह यू. तू जेवून घे तू आता. छान वाटतंय. मी तुला थँक्यू सो मच. सारते पहिला घास. ऍक्च्युली ना बुर्जीला बटर जास्त झालंय, थोडीशी कडक झाली. तुझ्या प्रेमाचा गोडवा त्यात उतरल्यामुळे ती. नको एवढं नको. माझं हे करण्यामागचं एक रिझन आहे. तू जेवता जेवता बोलू शकतोस, कारण मला माहिती बिचारा उशिरा आलाय तर खूप भूक लागली असणार. लोणचं आहे देऊ? नको मला खरंच नको. तुला माहिती ऑलरेडी मला उलटी सारखं होतंय. त्याला माहिती, मी त्याला कॉल केलेला मगाशी, मला उलटी सारखं होतंय. बाबू तुला त्रास देतो माझ्या मम्मीला, तिच्या मम्मीला. सॉरी. बोल काय रिझन? रिझन हेच आहे की मी आता जाणार, म्हणजे माझ्यामध्ये ना 2-3 दिवस झाले अशा मिक्स फिलिंग्स आहेत की आता मी मम्मीकडे जाणार. तर मम्मीकडे जाणार त्याचा आनंद पण आहे, पण लग्न झाल्यापासून मी रेअरलीच आठवडाभर पण राहायला गेली. आजारी होती तेव्हाच गेलेली. हा, बरं नसेल किंवा काय असेल तरच गेली राहायला. रेअरलीच, मला वाटतं 1-2 वेळाच गेली आठवडाभर राहायला. मी अशी म्हणजे लग्न झाल्यापासून पण असा कंटिन्यू 1 आठवडा 15 दिवस असं कधीच राहायला गेली नाही. तर आता मी जवळजवळ 6 महिने राहायला जाणार, तर मला थोडस असं मम्मीकडे जाणार त्याचा आनंद आहे, पण इकडे तुला पण सोडा, म्हणजे आता त्याचा ऑफकोर्स जॉब आहे तर तू इकडे राहणार, तर त्याचं अशी मिक्स वाली फिलिंग येतात थोडस असं. म्हणून ही ट्रीट. येत जाशील रे, पण तरी असं. दो प्यार करने वाले को डिस्टेंस क्या बिचार सकता है. असंच गाईज आमचा ऍडजस्टमेंट वाली डिनर डेट होती, ज्यात कॅन्डल लाईट डिनर डेट होती, पण ज्यात आम्ही लाईट लावून डिनर करतो. कॅन्डल आणले 200 रुपयाचे, लाईट लावायचे तिथे कॅन्डल कशाला आणले? इमोशन्स आणि फिलिंग्स मॅटर. पण तू आल्यावर बघितलंच पण नाही. हा आला आणि दरवाजा पावसामुळे थोडासा जाम झाला, दरवाजाकडेच बघत बसला, माझं डेकोरेशन बघितलंच नाही. तर डिनर झालेलं आहे. मेणबत्त्या बघ अजून तशाच्या तशा, मेणबत्ती, कॅन्डल्स, सॉरी कॅन्डल लाईट डिनर मधल्या कॅन्डल्स अजूनही जळत आहेत, आणि त्या जळलेल्या कॅन्डल मधूनच आमच्या मॅडमचं प्रेम असं अजून 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 ताज असं आहे. माझंच का केलंय कोणी? बरोबर. केलंय कोणी? तू. त्यामुळे तूच आता सध्या प्रेम उत्पन्न केलंय ना. माझं पण आहे तुझ्यावर, म्हणून तर मी
म्हणून बघितलंच नाही. देखो अरे म्हणून पण बघितलंच प्रेम नाही. हेच आहे ना की तू कोंडायला नको परत म्हणून पहिले मी दरवाजाकडे लक्ष दिलं. हे प्रेम आहे. हे प्रेम आहे बघ तू. तिथे रिएक्शन देण्यापेक्षा ते ते जास्त मी लक्ष दिलं की बाबा तिथे परत तू अटकायला नको. मी नसताना परत एकटी काहीला त्रास नको व्हायला. म्हणून मी पहिले आलेल्या दरवाजाकडे लक्ष दिलं. बरोबर आहे की नाही? हे एक राहिलं होतं. East Coast to West Coast. दिस इज फॉर यू. सो मच. दिवसभर काम करून घरी आल्यानंतर असं सरप्राईज मिळणे एक खूप मोठं भाग्य आहे. आणि हे फक्त त्यालाच कळू शकतं ज्याचं लग्न झालंय आणि ज्याची बायको प्रेम करते. एवढं प्रेम करते ना. आजकालच्या दुनियेत बायको प्रेम करते हे पण एक हे पण मोठी गोष्ट आहे. नाहीतर मग तुम्हाला लोहगड माहितीच असेल. लोहगड निळाड्र असे सरप्राईज इथे नाही भेटत, डायरेक्ट लोहगडला भेटतो. अरे तर थँक्यू सो मच. आणि खूप खूप लव यू की एवढं छान सरप्राईज तू माझ्यासाठी केलं. ऍक्च्युली मी आहे ना माझ्याकडनं असे सरप्राईज तिला खूप कमी भेटले. असे एवढं म्हणजे असं नाही काय केलं कधी. कधी बाहेर नेणं, गिफ्ट गिफ्ट देणं एवढंच केलं मी. पण असं या छोट्या छोट्या गोष्टींमधनं सरप्राईज देणं हे तिला खूप छान जमतं आणि ती नेहमी करते माझ्यासाठी असं. थँक्यू सो मच वन्स अगेन. आजचा ब्लॉग आपण आता इथेच एंड करूया. तर भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओ मध्ये, नवीन ब्लॉग मध्ये. yes, तर आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला एक सांगू इच्छितो की आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. आणि आमच्यावरती असंच प्रेम तुम्ही देत राहा. प्रेम थँक्यू. जरा वेगळं होतंय. चांगलं प्रेम देत राहा. ओके. चलो Bye. फायनली बाय बाय. थँक्यू.